5 जून या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कचरावेचक महिला संघटना, वसुधा कचरावेचक महिला संघटना आणि कचरावेचक महिला सहकारी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी शहरातून रॅली काढण्यात आली। महाराष्ट्रात अंदाजे 3 लाख कचरावेचक आहेत, जे वार्षिक 35% सुका कचरा पुनर्वापर करतात आणि स्थानिक संस्थांच्या कचरा व्यवस्थापन खर्चात 1100 कोटी रुपयांची बचत करतात। तरीही हा घटक अजूनही उपेक्षित आहे। रोजीरोटीच्या प्रश्नासह मुलांचं शिक्षण, आरोग्य असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभे आहेत। दररोज कचरा गोळा करून हा वर्ग पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लावत आहे। त्यामुळे 2004च्या बर्मन समितीच्या शिफारशीनुसार आणि 8 एप्रिल 2016च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कचरावेचक महिलांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे। त्यांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेतलं पाहिजे या प्रमुख मागणीसह जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अनेक मागण्या या तिन्ही संघटनांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आलं। या मागण्यांची सरकारनं दखल घेतली नाही तर पावसाळी अधिवेशनावर व्यापक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला। अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली। यावेळी अक्काताई गोसावी, राजश्री नाईक, वंदना शिंदे, भारती कोळी, संगीता लोंढे, लक्ष्मी कांबळे, मीना सोनटक्के, लता सोनटक्के, सविता कांबळे, स्नेहल जाधव, दिलशाद जमादार, सुभाष पाटील, प्रकल्प समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर आदी उपस्थित होते।